The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. The Voice Vista presents Artistic Minds. आज समीर देसाई आपको सुप्रसिद्ध कथक डांसर और कोरियोग्राफर कीर्ति भवाड़कर की सुंदरता के माध्यम से शास्त्रीय नृत्य की दुनिया का अनुभव करने के लिए आमंत्रित करते हैं। एलिगेंस, डिवोशन और वर्षों के अभ्यास के साथ कीर्ति जी कथक की शाश्वत सुंदरता को दुनिया भर के मंचों पर जीवंत करने के लिए लेकर आई है। समीर ने नृत्य शैली के प्रति उनके जुनून के साथ साथ एक कलाकार और गुरु के रूप में उनकी यात्रा पर प्रकाश डाला है। तो आइए देखते हैं आर्टिस्टिक माइंड्स। Hello and welcome to Artistic Minds, the podcast that delves deep into the creative genius of 11 legendary artists from various backgrounds and various segments. This podcast is brought to you by Voice Vista Podcast, which is a venture and concept of visionary Pooja Prasoon, and it is coordinated by Sunita Chauhan. This show is a celebration of innovation, passion and mastery in the arts. I am your host, Samir Desai, and together we embark on a journey to explore the minds behind the masterpieces, the inspirations and the stories that define their legacy. Get ready to be inspired, intrigued and enthralled as we uncover the essence of artistic brilliance. Ladies and gentlemen, this is Artistic Minds. I would take this opportunity on behalf of my entire team to extend my heartiest gratitude and thanks to each one of you, because you people are responding us fabulously. You are sharing your feedbacks and you are backing us, you are supporting us, which is really a great dues on us. Please keep doing the same and let's get ready for today's podcast. Today we have the immense privilege of featuring a luminary in the world of classical dance, none other than Kirti ji Bhawadkar. Revered as the most celebrated celebrity in her industry, Kirti ji graceful movement and profound expressions have captivated audience around the globe. From her hometown of Nashik to prestigious stages worldwide, her artistry transcends borders and inspires a deep appreciation for the rich tradition of Kathak dance. Beyond her performances, Kirti ji has also founded Nityangam, a renowned Kathak institute that has nurtured countless talented dancers. Join us as we delve into the enchanting world of classical dance and explore the extraordinary legacy of this iconic artist. Ladies and gentlemen, please welcome Kirti ji Bhawadkar. Ma'am, please join us. नमस्कार. थैंक यू. नमस्ते. वेलकम मैम. और आपका जो कथक डांस पे जो आपने निपुणता प्राप्त की है, वो हमेशा दर्शकों के दिल तक पहुंचा है आपके नृत्य के द्वारा. मैं जानना चाहता हूं कि ये जर्नी डांस की कहाँ से शुरू हुई, आपको कब लगा कि मुझे इस फील्ड में ही आगे बढ़ना है, और नित्यांगन तक आपकी ये जो सक्सेस स्टोरी पहुंची है. तो नित्यांगन के बारे में पूछूंगा आपसे, लेकिन ये शुरू कहाँ से हुआ ये हम जानना चाहते. याची सुरुवात ऍक्च्युअली खरं सांगायचं तर मी अगदी लहान असताना, म्हणजे 5-6 वर्षाची असताना पासून मी नाचायची आवड होती. घरात मुळात थोडंसं कलेचं वातावरण आधी होतंच, कारण माझी आई गाते. ती पण गाण्यात तिने विशारद केलेला आहे. त्यांचे पण प्रोग्राम रेग्युलरली ती परफॉर्म करायची. माझे वडील नाटकात कामं करायचे, नाटकाचं दिग्दर्शन करायचे, आणि माझे वडील अतिशय उत्तम हार्मोनियम वाजवतात. सो थोडंसं कलेचं वातावरण घरात मुळात होतं, आणि त्याच्यातून मी म्हणेन की जीन्स मध्येच कुठेतरी थोडासा लय तालाचा
स्वरांचा थोडासा एक सेन्स तो रक्तात आला आणि 5-6 वर्षाची होते तेव्हापासून नाचायला आवडत होतं. शाळेतल्या ऑब्व्हियसली जशी सगळ्यांची सुरुवात होती की शाळेत स्टेज आपल्याला अवेलेबल होतं गॅदरिंग आणि ह्या सगळ्याच्यातून, तसं मी परफॉर्म 1-2 वर्ष शाळेत केलं 4-5 वर्षाची असताना. पण तेव्हा असं नव्हतं की शिकायचं आहे किंवा आई बाबांना असं कधी वाटलं नाही की हे शिकून ह्याच्यात पुढे काय करता येईल. पण नंतर योगायोगाने असं झालं की मी 7 वर्षाची असताना आमच्याच बिल्डिंग मध्ये एक माझी मैत्रीण होती. आम्ही रोज संध्याकाळी खरं तर खेळायला जमायचो एकत्र, पण ती थर्सडे आणि फ्रायडे म्हणजे गुरुवार आणि शुक्रवार आला की ती खेळायला यायची नाही. एव्हरी थर्सडे फ्रायडे प्रत्येक आठवड्यात ती आम्हाला सांगायची की गुरुवार शुक्रवार मी नाही आहे, माझा डान्स क्लास आहे. सो मला खूप क्युरिओसिटी वाटायला लागली की कोणत्या क्लासला जाते, की काय शिकते. मग तेव्हा हे माहिती नव्हतं की हे कथक आहे का भरतनाट्यम आहे, काहीच नाही. पण मग मी तिला एक दिवस विचारलं की मला तुझ्या बरोबर यायचं आहे क्लास बघायला, कुठल्या क्लासला जाते तू, तर मी जाऊ का. म्हणून मी माझ्या आईची परमिशन घेतली, आईला विचारलं मी जाऊ का. आई म्हणाली जा, तुला बघायचं असेल तर बघ. आणि म्हणून मी तिच्या बरोबर म्हणून मी क्लास बघायला म्हणून तिथे गेले. आणि तिथे गेल्यानंतर तिथलं सगळं वातावरण, ते एकूण सगळ्या मुलींचं नाचणं, त्या गुरूंचं शिकवणं, त्या मुली सगळ्या पायात घुंगरू बांधून सगळं तो रियाज करतायत सगळं, ते मला खूप आवडलं. आणि मला लहान होते मी, पण मला काहीतरी वाटलं की मला हे करायला आवडेल. तर मी तिकडून घरी आल्यानंतर आईला सांगितलं की मला पण त्या क्लासला जायचं, मला जॉईन करायचं. मग आई म्हटली की तू दमणार नसशील तर कर, आमचं काही म्हणणं नाही. पण मग नंतर हे नाही करायचं की पाय दुखतात, हात दुखतात, असं नाही. केलं तर छान मन लावून करायचं. म्हटलं चालेल, मी करेन, मला करायचंय. आणि अशा पद्धतीने शिकायला सुरुवात झाली. तेव्हा हे माहिती नव्हतं की कोणाकडे आपण जातोय काय. गुरूंचं नाव माझ्या प्रथम गुरु रेखाताई नाडगोडा, त्यांच्याकडे मी तो क्लास होता आणि ते शिक्षण माझं सुरू झालं. आणि म्हणजे मला नक्कीच इथे सांगायला आवडेल की देवानेच काहीतरी ते योजलेलं असतं, सगळं क्रिएट केलेलं असतं की तुम्ही चांगल्या गुरूंच्या हातात पडणं कलेच्या क्षेत्रात, की उत्तम गुरु लाभणं, त्यांनी तुम्हाला उत्तम पद्धतीने जसा काय म्हणतो आपण की घडवत नेणं लहानपणापासून. आणि हे खूप महत्वाचं होतं. आणि माझ्या नशिबाने मला अतिशय छान गुरु मिळाले आणि तिथून माझा तो प्रवास खूप छान सुरू झाला. आणि तो काय म्हणू शकतो आपण सकारात्मकतेनेच घडत गेला की मला हेच करायचंय. म्हणजे दिवसागणिक माझं हे पक्क होत गेलं की मला नाचच करायचंय, मला डान्सरच व्हायचंय. आणि पुढे मग अनेक मोठं झाल्यानंतर नॅशनल लेवलच्या काही कॉम्पिटिशन झाल्या. त्याच्यानंतर मला 99 साली नॅशनल स्कॉलरशिप मिळाली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची, जी पूर्ण भारतभरात HRDची स्कॉलरशिप असते ती, आणि ती सिलेक्टेड लोकांनाच मिळते. तर तेव्हा ती स्कॉलरशिप मिळाली. मग ते एकदम काय म्हणतो शिक्कामोर्तब झालं, पक्क झालं की येस, मला डान्सच करायचंय आणि कथक डान्सरच व्हायचंय. आणि कथक मध्येच जे काही काम करायचंय ते सगळं कथक मध्ये करायचंय. अशा पद्धतीने ते सुरू. क्या बात है, क्या बात है. तो आपकी सहेली और आपकी पहली गुरु को जाना चाहिए ये श्रेय पूरा. लेकिन वहाँ से जर्नी शुरू करके आज आप खुद एक नृत्य गुरु हैं और आपने बहुत ही सुंदर एक ऐसा इंस्टीट्यूट खोला है जहाँ पर आप बच्चों को नृत्य सिखाते हैं नित्यांगन के नाम से. और नित्यांगन अपने आप में एक पर्याय बन चुका है एक्सेलेंस और क्वालिटी का. तो हम आपसे ये जानना चाहते हैं मैम कि नृत्यांगन खोलने की प्रेरणा कहाँ से मिली, और आप अपने स्टूडेंट्स को बेसिकली मतलब डांस तो खैर आप दे ही रहे, डांस के अलावा आप उनके अंदर हर एक स्टूडेंट के अंदर कि भाई ये गुरु के अंदर है तो ये सिग्नेचर होगा, तो वो क्या एक वैल्यूज आप क्रिएट करते हैं और इसकी प्रेरणा कहाँ से मिली? प्रेरणा तो वैसे आहे की मला असं वाटतं मी लहानपणापासून जेव्हा माझ्या गुरूंना बघत होते शिकवताना आणि काम करताना, तर कुठेतरी ते नकळत आपल्याही नकळत ते आपल्यावर तो संस्कार घडतोच की आपल्याला अशा पद्धतीने मोठं होऊन काम उभं करायचंय, काम करायचंय, काम वाढवायचंय पुढे जाऊन. तर ते कुठे ना कुठेतरी मला असं वाटतं माझ्याही नकळत ते माझ्यात होतं. पण त्याला थोडंसं एक छोटंसं निमित्त असं झालं की एका कार्यक्रमात
कथकचं सगळं कोरिओग्राफी करण्याची एक ऑपॉर्च्युनिटी आली. सुप्रसिद्ध संगीतकार श्रीधरजी फडके, अरे वा. म्हणजे सुधीर फडके बाबूजींचे सुपुत्र, त्यांचा ते एअर इंडियात होते, जॉब करायचे आणि ते एअर इंडियातून रिटायर्ड होणार होते. सो त्यांच्या एका स्नेहींनी, त्यांच्या ओळखीच्यांनी त्यांना ठरवलं होतं की त्यांच्या रिटायरमेंटचं काहीतरी सुंदर गिफ्ट आपण द्यायचं. पण ते त्यांना हवं होतं की टिपिकल गाण्याचा कार्यक्रम नको, ह्याच्यात वेगळं काय करता येईल. सो तो विषय येता तो आमच्या मैत्रिणींच्या थ्रू असा माझ्यापर्यंत तो आला. आणि मग असं ती कल्पना डेव्हलप झाली की श्रीधर काकांनी संगीतबद्ध केलेल्या रचनांवर कथकचा परफॉर्मन्स असं काही आपण करू शकतो का, की जे थोडंसं युनिक होईल, थोडं वेगळं होईल काहीतरी. आणि मग आम्ही त्या दृष्टीने विचार करायला सुरुवात केली. आणि मग त्याच्यासाठी ग्रुप पण लागणार होता. मग त्याच्यात माझ्या स्टुडंट्स, मी शिकवायला सुरुवात ऑलरेडी माझी झालेली होती. आणि मग त्याच्यात काही चांगल्या नाचणाऱ्या स्टुडंट्स माझे सिलेक्ट करून आणि माझ्या 2 मैत्रिणी आम्ही असं करून ते प्रोडक्शन आम्ही ते उभं करायचं ठरवलं. पण मग ते उभं करताना आपल्याला एक काहीतरी कोण ते प्रेझेंट करतंय ह्याच्यासाठी एक बॅनर पाहिजे असं. आणि मग त्या बॅनरचं काय आपण नाव देऊ शकतो किंवा कशाच्या अंडर आपण हा प्रोग्राम करतोय, काय दाखवायचं, असा जेव्हा विचार आला तेव्हा मग नृत्यांगणचा तिथे जन्म झाला. की आपण कोण आहे, म्हणजे नृत्यांगण प्रस्तुत श्रीरंग, त्या कार्यक्रमाचं नाव श्रीरंग ठेवलं आम्ही, कारण श्रीधर काकांचा श्री आणि त्यांच्या वेगवेगळ्या रचनांमधले रंग वेगवेगळे ऑब्व्हियसली अशा याने, म्हणून तो श्रीरंग असा तो नृत्यांगण प्रस्तुत श्रीरंग असा तो कार्यक्रम पहिला आम्ही प्रोडक्शन ते केलं. आणि तिथून नृत्यांगण सुरू झालं. म्हणजे इन्स्टिट्यूट नंतर झाली मी म्हणेन, आधी प्रोडक्शन झालं. नॉर्मली आधी इन्स्टिट्यूट फॉर्म होते आणि मग आपण एक एक हे करतो. पण मी ऑलरेडी त्याच्या आधी शिकवत होते 4-5 वर्ष स्टुडंट्सना, त्याच्यामुळे माझ्या हाताखाली स्टुडंट्स होते आणि मला मुळात टीचिंग आवडतं. माझी आई पण टीचर होती, माझे आजोबा टीचर होते, आमच्याकडे टीचिंगचा पण एक मोठा ट्रेडिशन आहे. सो मी टीचिंग करतच होते. आणि मग त्याच्यातून पुढे असं झालं की नृत्यांगणचा जन्म झाला. आणि मग नृत्यांगण वेगळं काय आहे सगळ्यांपेक्षा, किंवा आपल्याला अजून वेगळं काय देता येईल, असं त्याच्यातून एक विचार व्हायला सुरुवात झाली माझी. की नॉर्मल सगळ्या आपण बघतो की सर्व गुरु उत्तमच शिकवतात, त्यांना तळमळ असते आपल्या स्टुडंट्सनी उत्तम परफॉर्म करावं त्याची, तशीच माझी पण आहे. पण मला नेहमी असं वाटतं की नुसतं शिकवण्याचा उपयोग नसतो, किंवा नुसतं मी टेक्निकली काहीतरी हे सांगितलं, हे उजवा पाय डावा पाय असं आहे तसं तसं अशाने ते होत नाही. आय ऑलवेज बिलीव्ह की मला जे पॅशन आहे डान्सचं ते त्या स्टुडंट मध्ये आलं, ते तर तुम्ही काहीतरी तुम्ही इकडचं तिकडे देऊ शकलात. आपण मराठीत जे म्हणतो ये हृदयीचे ते हृदयी, हे वेगळ्या अर्थाने मी म्हणते कलेसाठी. तर त्या कलेसाठी पॅशन, प्रेम असं जर निर्माण करू शकलं तर मग ते स्टुडंट त्या पण आपोआप पुढे त्याच्यातच करिअर करायचं म्हणतात, किंवा त्यांना ते आवडतं करायला. आणि म्हणून मला नेहमी शिकवताना आय सी टू इट की बेसिक पासून, म्हणजे आजकाल अजून एक त्याच्यात ऍडिशनल थोडासा प्रॉब्लेम असा झालाय की लँग्वेज प्रॉब्लेम होतो. मुली इंग्लिश मीडियम मध्ये शिकणाऱ्या असतात, तर त्यांना काही काही वेळेला प्युअर टर्म्स ज्या आहेत मराठीत किंवा हिंदीत ज्या बोलल्या जातात कथकमध्ये ते समजत नाही. पण मग ते डिटेल एक्सप्लेन करणं, नुसतंच त्यांना सांगायचं की हे पाठ करा असं उपयोगाचं नाही. त्याचा अर्थ काय, कॉन्सेप्ट जब तक नहीं, अर्थ नहीं समझेंगे, तो कॉन्सेप्ट उसका मीनिंग जब तक उनको समझ में आएगा, ते त्यांच्या लक्षात राहिलं तर त्या ते बरोबर परफॉर्म करू शकतात, तर त्या बरोबर ते डिलिव्हर करू शकतात परफॉर्मन्स करताना. तर हा माझा एक फोकस असतो की सगळ्यांना डिटेल त्याचं मीनिंग समजवून आणि अशा पद्धतीने ते करावं जेणेकरून ते स्टेजवर त्यांच्याकडून तेवढं बाहेर येईल. जी, कथक मैडम एक बहुत ही सुंदर आर्ट फॉर्म है और उसमें अगर हम देखें तो बहुत ज़्यादा फुट वर्क है, पैरों का बहुत काम है, एक्सप्रेशन है, स्टोरी टेलिंग है, समथिंग यू आर नरेटिंग दैट. सो इस डांस फॉर्म की ऑफ कोर्स आप निष्णात हैं, लेकिन जब आप ये अपने बच्चों को सिखाते हैं, अपने स्टूडेंट्स को जब सिखाते हैं,
तो आपका क्या अप्रोच रहता है ये सब एलिमेंट्स उन तक पहुंचे, इन तीनों चीजों की इम्पोर्टेंस, और आपको क्या लगता है कि वो नृत्यांगन से क्या वो सब ले पा रहे हैं, वो लोग कुछ अच्छा कर पा रहे हैं? एक तो कथक असं आहे, कथकची आपण जेव्हा व्याख्या म्हणतो, डेफिनेशन जेव्हा आपण कथक काय आहे असं कोणी जर विचारलं जी तर त्याला खूप सुंदर वाक्य आहे जे हिंदीमध्ये म्हटलं जातं की कथा कहे सो कथक कहलावे. क्या बात है. जो कथा कहता है वो कथक है. जी तो कथक में कथा कथन ये उसकी आत्मा है मुळातच. त्यामुळे कथा सांगणं, स्टोरी टेलिंग हा कथकचा बेस आहे. आता ह्या आपण जेव्हा म्हणतो भारतातले सर्व शास्त्रीय नृत्य शैली जेवढ्या आहेत, या सगळ्या शास्त्रीय नृत्य शैलींचा कमी जास्त फरकाने याचा जो इतिहास आहे किंवा याचं जे आपण म्हणतो की या कुठून सुरुवात झाली, जी तर हे मंदिर परंपरेमध्ये याचं बरंचसं ओरिजिन आहे, सापडतं की मंदिरांमध्ये हे कथा कीर्तन व्हायचं आणि तिथून ते पुढे सुरू झालं. मग त्याच्यात वेगवेगळी स्थित्यंतर आली, मग जी काळ बदलला, राज्यकर्ते बदलले, मग मुघलांच्या काळात त्याच्यावर वेगळे संस्कार झाले. जी मग ते परत गेल्यानंतर पुन्हा ते भारतीय परंपरेमध्ये कसं आलं, मग ते रंगमंचापर्यंत आलं. असं ते खूप वेगवेगळ्या ह्याच्यातून गेलं. हे सगळं करत असताना त्याच्यात मुळात कथाकथन होतं, पण नंतर काही तांत्रिक गोष्टी त्याच्यात ऍड झाल्या, जसं की तुम्ही म्हणालात फुटवर्क, ज्याला पदन्यास म्हणतो आपण, किंवा कथकच्या भाषेत म्हणायचं तर तत्कार आपण जे म्हणतो ते, की हे तत्कार सादर करणं हे कथकचं अविभाज्य अंग झालं. ते पहिले कथकमध्ये नव्हतं, पण जसं मी म्हटलं की मुघलांच्या काळात काही बदल झाले, त्याच्यात ते तत्कार तिथे कथकमध्ये आले. पण आता परिस्थिती अशी आहे की तत्कार हे कथकचं वन ऑफ द आपण काय म्हणू शकतो, एक आयडेंटिटीचं एक मोठं हे आहे की इतकं इंट्रिकेट फुटवर्क कोणी करतंय, तत्कार करतंय म्हणजे हे कसं चालू आहे हे ओळखलं जातं आजकाल. हे जेव्हा कथकचं तत्कार शिकवतो आपण क्लासमध्ये, मग मी प्रत्येकीला तेच सांगत असते की स्टुडंट्सना शिकवताना की तुम्ही कथक शिकायला आला आणि कथक मधल्या युनिक गोष्टी कोणत्या आहेत ज्या कथकला इतर स्टाईल पेक्षा वेगळं बनवतात. त्यातलं एक म्हणजे तत्कार, दुसरं म्हणजे चक्कर, जे आम्ही चक्कर घेतो, भ्रमरी घेतो, ते इतक्या फास्ट चक्कर, तेवढ्या स्पीड मध्ये किंवा इतक्या नंबर ऑफ चक्कर, म्हणजे आम्ही 5 चक्करचा तोडा असतो, 9 चक्करचा असतो, 16चा असतो, 21चा असतो, बरेच असतात. म्हणजे त्याच्यात लोकांनी रेकॉर्ड सुद्धा केलेले आहेत की 70 आणि 76 चक्कर वगैरे असं एका वेळेस. तर हे चक्कर हे पण एक कथकचं वैशिष्ट्य आहे. किंवा तुम्ही जसं म्हणालात तसं की कथा सांगणं किंवा एक्सप्रेशन, स्टोरी टेलिंग, हे पण त्याचा आत्मा आहे. तर जेव्हा हे आपण मुलींना शिकवताना सांगतो की हे त्याचं फीचर आहे, तुम्ही ह्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर तुम्ही कथकच नाही केलं. म्हणजे कथकचा तत्कारच जर तुम्ही मन लावून केला नाहीये किंवा त्याचा रियाज नाही केला, तर मग तुम्ही त्याचा एका महत्वाच्या त्याच्या वैशिष्ट्यालाच तुम्ही चला गया, तो तुम्हाला ते करावं लागेल. पण त्याचं तंत्र पण नीट शिकवणं गरजेचं असतं तत्कारांचं. कारण मुली छोट्या वयात क्लास जॉईन करतात काही जणी, तर त्यांना त्या वयात ते कंटाळवाणं पण नाही झालं पाहिजे आणि त्यांना ते आवडलं पण पाहिजे आणि त्यांना ते परत परत त्याची मी प्रॅक्टिस केली पाहिजे हे पण कळलं पाहिजे. त्यामुळे त्यांना त्या पद्धतीने ते सांगावं लागतं की का बरं. म्हणजे पहिल्या दिवशी तर प्रत्येक मुलगी क्लासमध्ये कोणी नवीन स्टुडंट जेव्हा येते तेव्हा तिला सांगायला लागते की पाय उचलून जोरात आपटायचा आहे बरं का. तर त्यांना असं वाटतं की का जोरात आपटायचा. एक तर मुळात क्लास लावतोय म्हटल्यानंतर त्यांच्या डोळ्यासमोर असतं की काहीतरी गाण्यांवर किंवा असं नाचायला मिळणार. पण इथे आपण इथे खूप आपण तांत्रिक सगळं शिकवत असतो. पण मग ते त्यांना समजावून सांगायचं त्या मुलींना की हे का बरं जोरात पाय आपटायचा, कारण तुमच्या पायाचा टोन हळूहळू डेव्हलप व्हायला पाहिजे, आपल्याला तो साऊंड डेव्हलप व्हायला पाहिजे. तो खूप वर्ष रियाजाने होईल, एकदम एका दिवसात पण येणार नाही. तेही मुलींना सांगायला लागतं की हे 1-2 दिवसात नाही येणार. सो तुम्ही यू शुड नॉट लूज युअर पेशन्स की अरे मी आता मला येत नाही, मी सोडून दिलं, कंटाळा आला, असं नाही. ते येणार, कधी ना कधी तर येणार. पण ते नुसतंच येईल असं सांगूनही होत नाही. स्टुडंट्सना त्यातलं सौंदर्य काय हे पण समजावून सांगायला पाहिजे. म्हणजे त्यांना यातली ब्युटी काय आहे, का बरं हे इतकं करायचंय हे जर समजलं तर ते करणं. मग त्यांना वेगवेगळ्या छोट्या छोट्या बोलांमधून, तिहायांमधून, किंवा जे बोल आपण म्हणतो, एखादी तिहाई म्हणतो
त्याच्यात कुठे जोर आहे, तो जोर कसा द्यायचा, मग तो उजव्या पायाने कसा द्यायचा, डाव्या पायाने कसा, त्याची मजा काय आहे, त्याचा तालाशी कसा संबंध, हे सगळं हळूहळू हळू त्यातलं एक एक काय म्हणू शकतो आपण, त्यातला एक एक पदर उलगडून जर दाखवला छान, तर मग त्यांना तो इंटरेस्ट पण येतो आणि मग ते तेवढ्या इंटेन्सिटीने ते करतात पण. कीर्ति जी, आपका जो ये कथक का जो आप एग्जीबिशन करते हैं, आप जब लोगों तक पहुंचाते हैं, तो वो सिर्फ इंडिया तक सीमित नहीं है, वो जब आप इंटरनेशनल स्टेजेस पर भी करते हैं, और वहाँ का कल्चर, वहाँ का डांस फॉर्म, वहाँ का म्यूजिक सेंस सब अलग है। बिल्कुल। तो ये जो गैप आता है आपके और आप पर, जैसा कि कथक इज अ स्टोरी टेलिंग, तो आपके और आपके जो दर्शक हैं उनके बीच का जो गैप है कल्चरली, व्हेन यू क्रॉस द बॉर्डर्स, तब उसको कैसे आप बैलेंस करते हैं, और वो जो गॅप है उसको कैसे फुलफिल करते हैं? खूप छान प्रश्न आहे हा. मला सुद्धा जोपर्यंत मी तिकडे जाऊन परफॉर्म केलं नव्हतं तोपर्यंत मला हा प्रश्न पडायचा की अरे तिथल्या ऑडियन्सला हे कसं आपलं नृत्य कळेल का, किंवा आवडेल की नाही, किंवा आपल्या इथे कसं होतं, रसिक प्रेक्षक समोर असतात, एक तिहाई खूप सुंदर केली किंवा तुम्ही फुटवर्क केलं किंवा एखादा सुंदर परण तुम्ही पेश केलं की इमिजिएटली वा आपल्या इथे लगेच येते क्या बात आहे, क्या बात आहे. आणि आपल्याला ह्याची खूप सवय असते, क्या बात आहे पटकन ऑडियन्स कडून आलं रिस्पॉन्स आना चाहिए की त्या आर्टिस्टला अजून एनर्जी मिळते, त्याच्यातून पॉझिटिव्ह हे मिळतात, अजून जोशाने पुढचं सादरीकरण केलं जातं. तर हे भारतात खूप आपल्याला सवय असते. पण भारताच्या बाहेर दुसऱ्या देशांमध्ये जेव्हा आपण करतो, ऑब्व्हियसली एक तर प्रत्येक देशाचं कल्चर वेगवेगळं आहे आणि त्यातूनही ऍज अन ऑडियन्स पण त्यांचं कल्चर, त्यांचे मॅनर्स, एटिकेट्स खूप वेगळे असतात, टेस्ट अलग बहुत अलग होत आहे. तर मला याच्यात एक छान अनुभव सांगायला आवडेल की फ्रान्समध्ये आम्ही परफॉर्म करत होतो आणि आमचा खूप मोठा ड्युरेशन खूप मोठं होतं परफॉर्मन्सचं, जवळजवळ 1.5-2 तास एकदम प्युअर कथक, हार्डकोर कथक, म्हणजे बिगिनिंग विथ वंदना, गणेश वंदना, उसके बाद 3 ताल पुरा विलंबित लय, मध्य लय, द्रुत लय, सगळं काही, त्याच्यानंतर तत्कार, परत अभिनयात काहीतरी ते झालं, मग त्याच्यानंतर पुढे झपतालात पुन्हा काही गोष्टी, असं एकदम हार्डकोर टेक्निकल प्युअर कथक परफॉर्म करत होतो. प्रचंड आम्ही म्हणजे इथे पण जायच्या आधी पण तयारी, तिथे पण ऑब्व्हियसली परफॉर्म करताना की जीव तोडून, आणि मध्ये त्या 1.5 तासात एकही आवाज नाही, क्या बात आहे किंवा वाव किंवा क्लॅप्स नाही, कुठे टाळ्या नाही. आणि आफ्टर फिनिशिंग द परफॉर्मन्स संपला आणि आम्ही एक्झिट घेतली, मी आणि माझी मैत्रीण, आमचं डुएट होता, एक्झिट घेतली आम्ही. आणि एक्झिट घेतली तरी शांतता ऑडिटोरियम मध्ये, पूर्ण पिन ड्रॉप सायलेन्स. तर आम्हाला असं वाटायला लागलं की अरे बापरे, आपण एवढं 2.5 तास नाचलोय आणि एकही टाळी वाजली नाही, काही कोणी बोललं नाही, तर काय म्हणजे असं कसं. तर आमचा प्रोग्राम ज्यांनी ठेवला होता, ज्या थिएटरनी, तिथल्या ज्या मॅनेजर त्या ज्या होत्या तिथे, त्या धावत बॅकस्टेजला आमच्या मेकअप रूम मध्ये आल्या आणि त्या आम्हाला म्हणायला लागल्या की व्हॉट आर यू डुईंग हिअर. तर आम्ही असे की आमचं झाला परफॉर्मन्स, सो आम्ही एक्झिट घेतली. म्हटलं नो, तुम्हाला परत स्टेजवर यायला पाहिजे. म्हटलं का बरं. मग तेव्हा त्यांनी सांगितलं तुम्ही परत स्टेजवर येईपर्यंत लोक टाळ्या नाही वाजवणार. अरे बापरे, मग हे पहिल्यांदा कळलं की अच्छा, म्हणजे ऑडियन्स सुद्धा डिसिप्लिन मध्ये रिॲक्ट होतं हे. आणि मग आम्ही पुन्हा स्टेजवर गेलो, मग आम्ही पुन्हा वाकून सगळ्यांना नमस्कार केला. त्याच्यानंतर मला आता पण अंगावर काटा आला सांगताना. त्याच्यानंतर ऑलमोस्ट 15 to 20 मिनिट्स त्यांच्या टाळ्या थांबत नव्हत्या. आणि हा एक्सपिरियन्स खूप वेगळा होता की बापरे, म्हणजे मला असं झालं की म्हणजे या लोकांनी तो 1.5 तास 2.5 तास जे बघितलं ते त्यांनी काय कॉन्सन्ट्रेशननी बघितलं आणि काय ऍब्झॉर्ब केलं त्यातलं की आणि त्यांनी सगळं नोट डाऊन केलं होतं त्यांच्या मनात की तुम्ही काय काय केलं. आणि एक कोणीतरी एक लेडी होत्या, त्या एजेड होत्या बऱ्याच, आय गेस त्यांच्या 70-75 प्लस समथिंग. त्या कुठून तरी
पॅरिसच्या दुसऱ्या टोकाकडून कुठून तरी मेट्रोने ट्रॅव्हल करून त्या परफॉर्मन्ससाठी आला. तर त्यांनी ते ऑनलाईन घेतलं होतं, बघितलं होतं की असा असा परफॉर्मन्स आहे आणि त्यांना इंडियन क्लासिकल डान्स बद्दल प्रचंड कौतुक होतं. तर त्यानंतर येऊन आमच्याशी बोलायला आल्या की मी इतकं ट्रॅव्हल करून आले हा परफॉर्मन्स बघण्यासाठी आणि मला शब्द नाही आहेत तुमच्याशी बोलायला की मला काय वाटतंय. म्हणजे तुमचे एक्सप्रेशन, तुम्ही केलेलं फुटवर्क, तुमचा त्याच्यातली मेहनत ती पदोपदे दिसत होती आणि मी खूप भारावून गेले. तर मला तुम्हाला काहीतरी द्यायचंय, तुम्हाला काहीतरी द्यायचंय. तर आम्ही असे की नाही, म्हणजे तुम्ही आलात आणि बोलला हेच खूप आहे आमच्यासाठी. तर त्यांना ते म्हणजे इतकं असं झालं की काहीतरी देऊ, काहीतरी देऊ, काय देऊ. त्यांना काही केला ते चैन पडेना की काही दिलं नाही असं कसं. म्हणून त्यांनी आम्हाला की माझ्याकडे काहीतरी त्यांच्याकडे कप होते त्यांनी कुठले तरी घेतलेले, तिथे असे मोठे बाउल्स आणि हे असतात. तर ते त्यांच्याजवळ सामान होतं, तर ते काढून त्यांनी एक मला आणि एक माझ्या पार्टनरला असं ते आम्हाला सबसे बडा. आणि इतकं त्यांनी अप्रिशिएट केलं आणि त्यांच्या मागोमाग अजून काही जण भेटायला थांबले होते. दॅट टू इन डिसिप्लिन, की रांगेत छान येणार, 1 by 1 प्रत्येक जण येऊन बोलणार, प्रत्येक जण त्यांनी काय नोटीस केलं सांगणार. मग कोणतरी येऊन सांगितलं की तुम्ही साधारण हाफ एन आवर नंतर तुम्ही एक गोष्ट काहीतरी मध्ये परफॉर्म केली, त्यातलं मला तुमचं ते लुक आणि हे खूप आवडलं. मग असं बापरे काय होतं अर्ध्या तासानंतर माझ्या परफॉर्मन्स मध्ये. म्हणजे आपण त्या फ्लो मध्ये बट ते खूप ह्याने बघतात, खूपच म्हणजे इंटेन्सिटी त्यांची बघण्याची पण इंटेन्सिटी मनापासून असतं आणि डिटेल ऑब्झर्व करतात सगळं. कीर्ति जी, नासिक आपके दिल में एक बहुत ही स्पेशल जगह रखता है, होम टाउन भी है. आपका जो डांस फॉर्म है, इवन नृत्यांगन है, उस पे नासिक का जो कल्चरल हेरिटेज है उसका क्या असर दिखता है आपको, या वहाँ से क्या प्रेरणा मिलती है? हो, मला नाशिक बद्दल मी खूप जास्त काय म्हणू शकतो, सेन्सिटिव्ह नाही म्हणायचं, बट येस खरंच आहे. म्हणजे मी खूप, मला असं कायम माझं म्हणणं असतं की खूप इथे पण ग्रेट आर्टिस्ट, मोठे मोठे कलाकार, मोठमोठे लेखक, कुसुमाग्रज होऊन गेले आपल्या इथे, वसंत कानेटकर होऊन गेले. सो मोठी परंपरा आहे. नाटकाच्या क्षेत्रात पण अनेक आहेत. आत्ताही अनेक जण नाशिकचे कलाकार बिग स्क्रीनवर काम करतात. दादासाहेब फाळकेंची नगरी आहे आणि हे खूप मोठं इथे कल्चर ऑलरेडी आहे, खूप मोठा वारसा ऑलरेडी, लेगसी इथे आहे. तर मला काय वाटतं की व्हाय एव्हरीवन वॉन्ट्स टू गो आउटसाइड ऑफ नाशिक आणि तिकडे जाऊन काम करायचं, इथे का नाही करायचं, इथे का नाही मोठं अजून करायचं. आणि असं म्हणजे मी माझ्या स्टुडंट्सना पण नेहमी सांगत असते की ठीक आहे, तुम्ही जाऊन या, तुम्हाला अनुभव घ्यायचा तो नक्की घ्या. एक्सपोजर इट इज मस्ट. तुम्ही ते बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाहीये की आपल्याला काय करायचंय नक्की. सो तुम्ही अगदी सगळीकडे जाऊन या, अमेरिकेला जाऊन या, व्हेरेवर यू वॉन्ट टू गो, जा, बघा, शिका, करा. पण हे सगळं घेऊन नाशिकमध्ये येऊन काम करा. तर नाशिकला त्याचा फायदा झाला पाहिजे. पुढच्या येणाऱ्या जनरेशन्सना तुमच्याकडून काहीतरी ते मिळालं पाहिजे शिकायला. तर हे चालू राहील आणि तर हे वाढेल असं मला नेहमी वाटतं. त्यामुळे मी काय म्हणजे मी झी मराठीवर जेव्हा मी करत होते एकापेक्षा एक, त्याच्यानंतर पण मला अनेकांनी हा प्रश्न विचारला, एवढं मोठं तू 1.5 वर्ष एकापेक्षा एक सारख्या शो मध्ये होतीस आणि मग तू मुंबईला का नाही शिफ्ट झाली. तर मला असं वाटतं की मला नाही मुंबईला शिफ्ट, मला नाशिकमध्येच काम करायचं आहे. मला नाशिक आवडतं, नाशिकमध्येच करायचंय. मी तिथे अनुभव खूप घेतला 1.5 वर्ष की ते काम कसं चालतं. स्मॉल स्क्रीन साठी एखादा रियालिटी शो तयार होताना काय पद्धतीने काम चालतं, एक एपिसोड करायचा तर किती माणसं कामाला लागलेली असतात तिथे, काय लेवलची तिथे मेहनत आहे, काय पद्धतीने करतात, हे सगळं मी जवळून पाहिलं. अनेक गोष्टी मी शिकले, समजून घेतल्या. बरं, शिकलो जेव्हा आपण म्हणतो आपल्याला प्रॅक्टिकली उभं राहून करण्याच्या गोष्टीच नसतात, आपण नसतो शिकत. आपण बाकी बऱ्याच गोष्टी ऑब्झर्व करत असतो की एखाद्या ठिकाणी काय पद्धतीने तुम्ही अप्रोच केलं पाहिजे त्या वातावरणात, ह्या गोष्टींपासून ते परफॉर्मन्स पर्यंत सगळंच. तर हे मला खूप छान शिकायला मिळालं. खूप जणांची भेट झाली, खूप जणांचा त्यावेळेला सहवास मिळाला की त्या
डिस्कशन्स मधून, चर्चांमधून खूप गोष्टी मिळाल्या. पण मला असं वाटलं हे सगळं घेऊन पण एका पण नंतर रियालिटी शो पण मला असं वाटलं की हा म्हणजे ठीक आहे, मला जेवढं करायचं होतं मी केलं. आता याच्या पुढे ह्याच्यात मला करण्यासारखं वेगळं काही नाहीये. एव्हरी परफॉर्मर विल कम, मी तेच बोलणार कमेंट. सो थांबूया कुठेतरी. त्यामुळे मग मी ते नंतर नाही केला पुढचा सीझन. त्यांनी मला विचारलं होतं तरी, पण खूप जणांनी ह्याच्यावरून आश्चर्य व्यक्त केलं की तू अशी कशी तू परत नाशिकमध्येच आली आणि तू पुढे काहीच टीव्हीवर केलं नाही. लोक एका ऑपॉर्च्युनिटीसाठी हे करतात. आणि तर मला असं वाटतं की नाही, माझं क्षेत्र शास्त्रीय नृत्याचं आहे. मला टेलिव्हिजनची क्रेज किंवा असं काही समज, उलट शास्त्रीय नृत्य ते माझं मला काम करायचं आहे, माझ्या ह्याने वाढवायचं आहे, कॉन्सन्ट्रेशननी, माझ्या मेहनतीने. तर ते मी माझ्या नाशिकमध्ये करूच शकते ना. मला त्याच्यासाठी मुंबईच पाहिजे असं काही नाही. त्यामुळे आणि नाशिकवर तर प्रेम आहे, जन्मभूमी, कर्मभूमी, सगळं नाशिक. और आप वापस आए और आपने जो आपके मन में जो फीलिंग्स थी उसको आपने नृत्यांगन के रूप में क्रिएट भी किया. और नृत्यांगन जब बनाया तो सबसे मेन पिवोटल रोल आप ही का है. हम ये आपसे जानना चाहते हैं कि नृत्यांगन की जो जर्नी है स्टूडेंट्स के साथ, जी, गुरु का शिष्य को देना, इस जर्नी में कोई ऐसा मेमोरेबल कोई मोमेंट हो, कोई ऐसा वाक्य आपको पूरी तरह से याद हो और आपके दिल को छुआ हो? खूप आहे. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की हे नातं खूप छान आहे, गुरु शिष्य खूप छान आहे. म्हणजे आणि खूप वेगळं आहे, प्युरेस्ट फॉर्म, एकदम एकदम प्युअरेस्ट असतं. आणि खूप वेगळ्या कुठल्या तरी दर्जाचं, वेगळ्या लेवलचं गिव्ह अँड टेक त्या नात्यात असतो. मला नेहमी वाटतं की आपण जितकं स्टुडंट्सना शिकवताना जितकं त्यांना मोटिवेट करू आणि करू, तेवढं ते करतात नक्कीच. आणि माझ्या स्टुडंटच्या बाबतीतही तोच अनुभव आहे की त्यांना मोटिवेट करणं, इन्स्पायर करत राहणं हे करण्यासाठी. आणि हे करताना वेगवेगळे विषय घेऊन, एक्सपेरिमेंट करून, काही गोष्टी त्यांच्यावर सेट करून, बसवून त्यांचा परफॉर्मन्स वाढवणं, हे करत गेले मी. आणि मला सांगायला आवडेल की माझ्या स्टुडंट्सनी पण खूप छान त्याला रिस्पॉन्स दिला, खूप मन लावून केलं सगळ्यांनी. आता माझ्या काही 2-3 स्टुडंट असे आहेत ज्यांनी प्रोफेशनली कथक स्वीकारलाय की ऍज अ करिअर आम्हाला ह्याच्यातच करायचं. त्यातली एक माझी स्टुडंट आहे जी नागपूरमध्ये, तिने तिची इन्स्टिट्यूट आता ओपन केली आहे. आणि हा एक माझ्यासाठी खूप अभिमानाचा क्षण होता की तिलाही हे करावं असं वाटलं. आणि तिने पुढे जाऊन, ती जिथे कुठे असेल, म्हणजे मी सगळ्यांना वाटतं तुम्ही जिथे कुठे असाल तिथे जाऊन तुम्ही हे पुढे वाढवा, सुरू करा. तर ती नागपूरमध्ये गेली, तिचं लग्न झालं, तिकडे शिफ्ट झाली. मग तिने तिथे गेल्यावर तिची इन्स्टिट्यूट फॉर्म केली, आता तिच्या स्टुडंट्सना ती शिकवते. सो ही लेगसी चारी दिशांनी वाढते. तर मला कुठेतरी ह्याचं पण समाधान मिळालं की माझ्या गुरूंकडून जे मला मिळालं होतं ते मी माझ्या स्टुडंटमध्ये ते बरोबर त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकले. जेणेकरून ही जबाबदारी होती माझ्या गुरूंनी माझ्यावर टाकलेली की हे उत्तम पद्धतीने गेलं पाहिजे, ह्या कलेच्या परंपरेला कुठे धक्का नाही लागला पाहिजे. आणि ते करून आज त्या मुली पण त्या स्वीकारतायत, ते करतायत. तर हा एक मोमेंट होता. आणि अजून एक मोमेंट होता की माझी अजून एक स्टुडंट आहे जी नाशिकची होती मूळची, आणि तिला युथ फेस्टिवलला जो नॅशनल लेवलचा होता त्याच्यात तिने पुणा युनिव्हर्सिटीला रिप्रेझेंट केलं होतं. त्या 3-4 राऊंड क्लिअर करून. ते माझ्यासाठी स्पेशल अशासाठी होतं की आपण म्हणतो पुणे, मुंबई इथे कलेचं जास्त हे आहे. ऑब्व्हियसली पुण्यातूनही खूप साऱ्या स्टुडंट्स आणि सगळेजण ते युथ फेस्टिवलसाठी होते. बट त्याच्यामध्ये माझी जी स्टुडंट होती तिचं सिलेक्शन फायनल राऊंड पर्यंत झालं आणि तिने युनिव्हर्सिटीला रिप्रेझेंट केलं. हे माझ्यासाठी ऍज अ टीचर, ऍज अ गुरु एक सॅटिस्फॅक्शन देणारा मोमेंट होता की मी ज्या पद्धतीने काम करते, मी जे पद्धतीने शिकवते ते बरोबर पोहोचतंय तिथपर्यंत. आणि ते त्या मुली तेवढ्या ताकदीने सगळ्यांबरोबर त्या
कॉम्पिटिशन मध्ये त्या पण स्टँड होऊ शकतात आपल्या स्टुडंट्स. क्यों नहीं? हे एक महत्वाचं त्या क्षणी मला आलेली फिलिंग होती. कीर्ति जी, आपके जितने परफॉर्मेंसेस होते हैं उसमें एक यूनिक एक इमोशनल एलिमेंट होता है और साथ ही साथ टेक्निकल प्रिसीजन भी होता है. तो जब आप कोरियोग्राफ करते हैं, जब आप कोई भी एक परफॉर्मेंस के बारे में सोचते हैं कॉन्सेप्ट लेवल से, फिर उसको कोरियोग्राफ करना और फिर उसको परफॉर्म करना, उस समय क्या चलता है आपके दिमाग में? हाउ यू क्रिएट दैट? और वो जो उसका जो इमोशन ड्राइव होना चाहिए वो लोगों तक पहुंचना चाहिए, उसके लिए क्या करते हैं? कोरिओग्राफिंग एक खूप अजून एक वेगळं हे आहे मला असं वाटतं. म्हणजे ॲज अ डान्सर तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा डान्समध्ये करिअर जेव्हा करायला घेतो आपण, तर एक तर तुम्ही परफॉर्मर म्हणून एक तुमचा एक वेगळा हे असतो त्या करिअरचा पार्ट, टीचर किंवा गुरु म्हणून एक वेगळा पार्ट असतो. त्याच्या पुढची एक स्टेप ही असते कोरिओग्राफर म्हणून, की तुम्ही डान्समध्ये करिअर करताना कोरिओग्राफर म्हणून काम करणं. माझ्यासाठी कोरिओग्राफिंग इज खूप खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि नवीन काही करायचं म्हटलं की तर अजूनच त्याला एक वेगळं चॅलेंज मिळतं, कारण ऑब्व्हियसली इट चॅलेंजेस टू युअर क्रिएटिव्हिटी, की तुम्ही याच्यातून कसं आता वेगळं काय दाखवू शकता. मला कोरिओग्राफ करताना आतापर्यंत मी जे जे विषय घेत गेले करत गेले, एक मला नक्की इथे मेन्शन करायला आवडेल. एक प्रोजेक्ट मी केलं होतं, त्याचं नाव होतं इंद्रायणी नदीचं नाव. तो विषय नदीचाच होता. म्हणजे आपलं दिल्लीचं जे केंद्र आहे इंदिरा गांधी सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स, तर त्यांच्याकडून तो विषय आलेला होता की गव्हर्नमेंटचं सध्या आपल्या जे नदी बचाव हे जे प्रोजेक्ट आहे, आंदोलन आहे, त्याच्या इन सपोर्ट फॉर दॅट प्रोजेक्ट आपल्याला काही करायचं आहे, पण आपल्याला हे कल्चरल ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून काही गोष्टी त्या करायच्या आहेत. तर ते नदी हा विषय घेऊन करायचा आहे. तर मी खूप म्हणजे म्हटलं ठीक आहे, नदी म्हणून करायचं आहे, काय करता येईल, नदी रिव्हर काय काय करू शकतो. तर आपण आता बघतो सध्या की नदी जलप्रदूषण हा विषय खूप जास्त सिरियस आहे. म्हणजे आपण नाशिकला पण आपण गोदावरीचे स्वच्छता अभियान आणि हे सगळं बघतोय सध्या. पण हा विषय फक्त नाशिक पुरता नाही, हा भारतभर आहे की सर्वच नद्यांची काळजी घेणं आणि ते गरजेचं. पण मी म्हटलं की हा विषय असाच्या असं सरळ सरळ जर तो मांडला ना की नदी स्वच्छ ठेवा, हे करू नका, तर ते बोर होणार, किंवा ते तर ऑलरेडी सगळे सांगतातच आहेत. म्हणजे प्रत्येक जण त्या सूचना करता, आपण वेगळं काय करू शकतो. मग खूप विचार केल्यानंतर मला असं वाटलं की काहीतरी त्याला वेगळ्या पद्धतीने जोडायचं आहे. मग एक थॉट आला की काही यमुना नदी घेऊन कृष्ण आणि असं जोडून काही त्याच्यातून तो पुढे नेता येईल का. असं करता 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 मी पोहोचले इंद्रायणी नदीपाशी, म्हणजे आळंदी किंवा पंढरपूर असं काहीतरी. एक माझ्या वाचनात एक सुंदर कविता आली त्या दरम्यान. म्हणजे मी इंद्रायणी मला सुचण्यासाठी की नदीवर काय करता येईल, तर मी बरंच काही काही लिटरेचर मधलं बघत होते, काढत होते की हे वाचून बघू ते. तर एक वाचनात एक कविता आली. त्या कवितेचा टोनच असा होता की ती जिने लिहिली होती की तिने लिहिलं होतं की मी तासन तास बसून असते इंद्रायणी काठी, आणि मग ती नदी माझ्याशी काय बोलते, असं तिचं ते कॉन्व्हर्सेशन होतं. तर मग त्या कवितेत असं होतं की त्या इंद्रायणीने काय काय पाहिलंय, तर तुकारामांच्या गाथा इंद्रायणीतच बुडाली, ते त्या नदीने पाहिलंय. मग तिने काय पाहिलंय अजून, तर तिने संभाजी महाराजांचा इतिहासही पाहिलाय. अजून इंद्रायणीने काय पाहिलंय, ज्ञानेश्वरांची समाधी पाहिली. असं तर ते वाचताना मला असं झालं की अरे खरंच नदी जर डायलॉग करायला लागली तर काय होईल, आणि मग हे आपण कसं मांडू शकतो कथक मधून. मग बराच आम्ही त्याच्यावर मी शोध घेऊन, मी माझ्या सिनियर स्टुडंट्स काही त्यातल्या, आम्ही बरंच त्याच्या काय म्हणतो मंथन केलं आणि खूप आम्ही शोध घेतला की ही कविता कोणी लिहिली आहे. मग ती जिने लिहिली होती त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलो, त्यांना संपर्क केला की हे कुठून आलं, हा काय. तर ती जिने लिहिली होती, स्वाती नाव आहे तिचं, जिने लिहिली ती कविता,
तर ती म्हणाली मी कायम जाते इंद्रायणीच्या काठी आळंदीला आणि मी कायम जाऊन बसते आणि फार सुंदर वाटतं आणि खूप वेगळा एक्सपिरियन्स येतो नेहमी. आणि मग तिने अजून एक तिच्या बरोबर लिहिणारे जे होते त्यांच्याशी पण इंट्रोड्यूस केलं. मग मी त्यांना सांगितलं की मला ह्या विषयावर काहीतरी करायचं आहे, पण आपल्याला त्याच्यासाठी स्क्रिप्ट लागेल. तर ते कसं? मग त्या सगळ्या चर्चांमधून एक 20-25 मिनिटाचा डान्स ड्रामाचं स्क्रिप्ट त्या दोघांनी लिहिलं. क्या बात आहे. आणि मग ते आम्ही बसवलं. मग त्याच्यात एक मुख्य नायिका होती जी सांगते स्टेजवरती सगळी इंद्रायणीची कथा, की मी इंद्रायणीच्या काठी येऊन बसते, मग ती इंद्रायणी माझ्याशी बोलते, मग ती मला तुकारामांच्या गाथेविषयी सांगते, मग अवलीचं काय झालं ते पण सांगते. आणि अशी ही इंद्रायणी म्हणजे त्याचा एंड आम्ही असा पोहोचवला की दुखी आहे वो. नदीला आपण फक्त पाणी म्हणून बघतो, नदी वाहते, निसर्ग सौंदर्य किंवा पाणी प्यायला मिळतं, पिण्याचं पाणी असं आहे. पण ह्याच्याही पलीकडे जाऊन इंद्रायणी सारखी एखादी नदी तिच्या बरोबर फिलॉसॉफी पण कॅरी करते, जी तुकारामांनी मांडली. त्या गाथा तिच्यात बुडाल्या, गाथा जरी तळाशी गेल्या तरी त्यातली फिलॉसॉफी ती तिच्या पाण्याबरोबर घेऊन गावोगावी तुम्हाला हाऊ टू लिव्ह युअर लाईफ हे शिकवत फिरतीये ती. तर अशा नदीला तुम्ही किती मान दिला पाहिजे, किती स्वच्छ ठेवलं पाहिजे याचा विचार करा. क्या बात आहे. म्हणजे तिने सगळं पोटात घेतलंय पण तरीही ती थांबली नाहीये, हे पण महत्वाचं आहे. तर असा काहीतरी थोडा दृष्टिकोन की पूर्ण त्याला जलप्रदूषण आणि असं टिपिकल न ठेवता थोडं ह्या अँगलने आपण त्याला देऊ शकतो का, असा तो विचार केला आणि ते सगळं कोरिओग्राफ केलं आणि खूप छान तो पुन्हा एकदा एक्सपिरियन्स होता. आणि ऑडियन्सची पण खूप, प्रेक्षकांचे त्याला खूप मला कमेंट्स मिळाल्या, खूप प्रतिक्रिया आल्या. खूप जणांनी म्हटलं की हे परत बघायला आवडेल. अनेकांनी म्हटलंय की ह्याचं मोठं आवडेल, 1-1.5 तासाचं अजून मोठं करता येईल, कारण आम्ही आता मांडताना फक्त तुकारामांचाच रेफरन्सनेच ते केलं, पण त्याच्यातून अजून ज्ञानेश्वराचा आणि बाकीच्या गोष्टी पण करण्यासाठी. अति सुंदर, बहुत ही अच्छा, क्योंकि सुनने में इतना इंस्पिरेशनल लग रहा है, तो उधर परफॉर्म हुआ होगा तो ऑफ कोर्स एकदम वंडरफुली हुआ रहेगा. मैम, अभी यहाँ तक की जर्नी तो आपकी सक्सेस से भरी हुई है, लेकिन अब यहाँ से आगे फ्यूचर में क्या देखते हैं आप? ये जो एक तो जो एस्पायरिंग डांसर्स हैं, मेल फीमेल, जो कथक में अपना करियर करना चाहते हैं, उनके लिए आपके क्या इनपुट्स हैं? दूसरा, नृत्यांगन को लेकर आगे कोई ऐसा सपना कि जो बड़ा इम्पैक्ट करने वाला, ऐसा कुछ शेयर कीजिए. एकतर आजकाल ज्यांना ज्यांना शिकायचं आहे जी. किंवा ज्यांनी कधी विचार केला की शिकूया का, आपण जाऊ दे नको, असं पण होतं. मला असं वाटतं की नक्कीच कलेच्या क्षेत्रात करिअर किंवा डान्सच्या, पर्टिक्युलरली शास्त्रीय नृत्याच्या करिअर करावं, करायला घ्यावं. नक्की अनेकांनी याच्याकडे सकारात्मकतेने बघा. थोडंसं असं होतं की पॅरेंट्स, आई वडील पण घाबरतात मुलांनी किंवा मुलीने डान्स मध्ये करिअर करायचं म्हणलं की, बिकॉज त्यांना असं वाटतं की फायनान्शियल स्टेबिलिटी असेल का नाही, किंवा ऑपॉर्च्युनिटीज मिळतील का नाही, नाही मिळाल्या तर काय, असे खूप इफ्स अँड बट्स खूप मनात असतात. पण मला उलट वाटतं कधी कधी की हे सगळं किंतु परंतु किंवा नाही असं सगळं बाजूला ठेवून प्युअरली त्या कलेच्या पॅशनसाठी म्हणून उडी मारावी आणि ते करत राहावं. ती कला बरोबर तुम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी देत जाते. तुम्ही सिन्सिअरली काम केलं की तुमच्या समोर बरोबर एक दार ओपन होतं, तुम्हाला संधी मिळते. तुम्ही हार्डवर्क तर आहेच, म्हणजे हार्डवर्कला तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा, हार्डवर्कला काही ऑप्शन नाही, पर्याय नाही, काही नाही. म्हणजे दुसरी कुठलीच गोष्ट तुम्हाला सक्सेस मिळून नाही देऊ शकत, हार्डवर्कच मिळून देऊ शकतं. त्यामुळे हार्डवर्क तर करावंच लागेल. आणि जर माझं म्हणणं असेल मग हार्डवर्क करायचं असेल तर मग व्हाय नॉट तुमच्या आवडत्या फील्डमध्ये. जर डान्स तुम्हाला आवडतं तर तुम्हाला त्या हार्डवर्कचा त्रास पण नाही. जे मी एक्सपिरियन्स केलं की मी आता दिवस रात्र प्रोग्राम असतात, परफॉर्मन्सेस असतात, क्लासेस घ्यायचे असतात, कोरिओग्राफी असते, मला स्वतःला शिकायला जायचं असतं. मी पुण्याला शमाताई भाटे यांच्याकडे शिकते आहे. हे सगळं करत असताना आपण थोडंफार फिजिकली थकतो असं जे म्हणतो की अरे मी आज दमले, म्हणणं इज डिफरंट थिंग, पण ते करण्याचा कंटाळा न येणं किंवा आता हे गिव्ह अप करणं असं होत नाही.
तुम्ही पुन्हा कामाला लागता, कारण ते तुमच्या पॅशनची गोष्ट आहे, ती आवडीची गोष्ट आहे. आणि त्यात एव्हरी डे तुम्हाला काही ना काहीतरी क्रिएटिव्ह त्यातलं नवीन सापडतं, नवीन चॅलेंज दिसतं, नवीन क्रिएट करायला काहीतरी दिशा मिळते. तर हे खूप तुम्ही डे टू डे तुम्ही रिफ्रेशच होत राहता असं मला वाटतं. म्हणजे मला तसं वाटतं, मी घरी असताना कदाचित कधी असं होत असेल ना की आज थोडं बरं नाही वाटत आहे, पण क्लासमध्ये पोहोचलो आणि पहिली बिगिनर्सची पहिली बॅच सुरू झाली की तिथूनच जी एनर्जी मिळायला लागते ती इतकी कमाल असते की त्याच्या पुढे 5 तास तुम्ही टीचिंग पण करू शकता. छान. तर हे आवडीचं फील्ड असेल आणि तर याच्यात नक्की वळा. आजकाल याच्यात करिअर ऑपॉर्च्युनिटी खूप आहेत. आजकाल सोशल मीडिया खूप स्ट्रॉंग आहे. जुन्या काळी तरी हे नव्हतं. आता तुम्हाला सर्व प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत. थिएटर आहे, स्मॉल स्क्रीन आहे, बिग स्क्रीन आहे, बरंच काही आहे. आणि आजकाल स्कूल्स, कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज मध्ये पण फाईन आर्ट्स, परफॉर्मिंग आर्ट्सचे डिपार्टमेंट्स आहेत, जिथे त्यांना प्रोफेसर्स पण हवे आहेत, गुरु हवे आहेत, मेंटॉर्स हवे आहेत. तिथे तुम्ही काम करू शकता, कोरिओग्राफर म्हणून करू शकता. सगळे तुम्ही बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा आजकाल शास्त्रीय संगीत, शास्त्रीय नृत्याला खूप डिमांड आहे. तर तुम्हाला आता खूप मोठा कॅनव्हास अवेलेबल आहे काम करायला. तर नक्कीच याच्याकडे वळावं असं मला वाटतं. आणि नृत्यांगणचं तर म्हणाल तर एक असं काही स्वप्न नाहीये. म्हणजे स्वप्न दिवसागणिक मला हेही करावंसं वाटतं, तेही करावंसं वाटतं की अरे हे पण असलं पाहिजे. बट नक्की मला हे वाटतं की नृत्यांगणने एक म्हणजे तुम्ही म्हणाला, थँक्यू फॉर युअर अप्रिसिएशन, की एक वेगळं स्थान नृत्यांगणने आपलं आयडेंटिटी क्रिएट केलेली आहे. पण मला वाटतं की ही आयडेंटिटी क्रिएट झालेली ही अशीच राहावी, वाढावी. आणि नृत्यांगण हे एक वन ऑफ द मोठं आपण काय म्हणतो की जसं आपण मोठ्या मोठ्या काही इन्स्टिट्यूट्सची आपण नावं घेतो की इथे जाऊन तुम्ही शिका, असं एक जो एक मार्क असतो, तसा नृत्यांगणचा एक मार्क या क्लासिकल डान्सच्या फील्डमध्ये असावा की अरे तुम्ही नृत्यांगण मधून शिकून आलात का कथक. सो म्हणजे तो एक ब्रँड आहे. तर तो एक तुम्हाला तुम्ही नक्की त्याच्यात सक्सेसफुलच होणार आणि तुमचं ट्रेनिंग 100% प्युअर आणि बेस्टच असेल असं ते विश्वास तो राहावा, वाढावा. आणि भरपूर स्टुडंट्सनी शिकावं, करावं. आता एक छोटंसं मी जाता सांगते, आता वर्ल्ड डान्स डे येतोय 29 एप्रिलला. तर त्याच्यात मी आत्ताच काल परवाच क्लासमध्ये एक छोटंसं ऍक्टिव्हिटी डिक्लेअर केली सगळ्या छोट्या स्टुडंट्स पासून सिनियर स्टुडंट्स पर्यंत, की वर्ल्ड डान्स डे आहे, इंटरनॅशनल डान्स डे आहे. तो आपल्याला हे सेलिब्रेट करायचंय क्लासमध्ये. पण नेहमीचं काही नाही करायचं, काहीतरी वेगळं करूया. तर मग आम्ही क्लासमध्ये कथक मॅरेथॉन करणार. तर तुम्ही 2-2 जणींनी, कोणी डुएट करा, कोणी ग्रुप करा, कोणाला वाटलं सोलो करा, पण 5-5 मिनिटाचं परफॉर्म करायचं. आतापर्यंत जे शिकवलंय त्यातलंच काहीतरी करायचं. आठवा, इतकी वर्ष शिकलायत तुम्ही, 7, 8, 10 वर्ष, काही जणी 16 वर्ष शिकतायत आता, तर त्यातलं आठवा आणि त्यातलंच काहीतरी करायचं. पण 3 तास 4 तास थांबला नाही पाहिजे परफॉर्म. एकीचा झाला, एक्झिट घेतली, पुढच्या दोघींनी आल्या, नाचल्या, परत एक्झिट. हे एक मॅरेथॉन सारखं कसं पण. तर ते असे काहीतरी ऍक्टिव्ह, म्हणजे मला त्यांना एंगेज करायचं होतं, त्यांना सगळं एकदा रिकॉल करायला लावायचं होतं की रिव्हिजन पण करा, सगळं काय काय शिकवून झालंय त्याची. स्टील इंटरनॅशनल डान्स डे पण सेलिब्रेट करायचा होता. तर हे सगळंच होतं. म्हणून अशी काहीतरी एक ऍक्टिव्हिटी घेऊन म्हटलं आपण करूया. आता ते आम्ही करतोय आणि बघायचं कसा प्रोग्राम. ग्रेट मैम, आपकी नृत्यांगन से रिलेटेड जो आपकी आशाएं हैं और आपकी जो भी अपेक्षाएं हैं वो पूरी टीम की तरफ से हम दुआएं करेंगे कि वो सब पूरी हो और नासिक को और ज़्यादा स्टूडेंट्स आपके थ्रू उनको कथक की कला में निपुणता मिले, ऐसी हमारी प्रभु प्रार्थना है. आपने अपने बहुत ही व्यस्त जीवन से हमें समय दिया. थैंक यू वेरी मच फॉर दैट. ऑन बिहाफ ऑफ एंटायर आर्टिस्टिक माइंड्स टीम, मलाही खूप छान वाटलं. मला मुळात बोलायला खूप आवडतं, मला कळलंच असेल. पण आणि असं कधी कधी जेव्हा आपल्या जर्नी बद्दल थोडं आपण मोकळेपणाने बोलायला मिळतं तर छान वाटतं, शेअर करायला मिळतात आपले थॉट्स. आणि खूप छान. Our pleasure. Thanks for joining us and keep dancing and keep teaching people good Kathak. थँक्यू.
थैंक यू वेरी मच फॉर ज्वाइनिंग अस। हमें इसी तरह से रिस्पॉन्ड करते रहें, हमें सपोर्ट करते रहें। हर एपिसोड में एक बड़े कलाकार से हम आपको मिलाते रहेंगे। टेक केयर ऑफ योरसेल्फ, लव यू ऑल, बाय। थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट। आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर। ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने। गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान। डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने। साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को। प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने। लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें।